सगळ्या गोष्टी मला फोनचं अकाउंट भेटलं ते पैशाला मग पैसे देऊन लोकांचं कुटुंब आहे, 18 लोकांचं कुटुंब आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्यापाशी काहीच नाही. बिझनेस लोन जे मी घेतलं होतं धंदा पूर्ण काहीच नाही. पण एवढे लोक घेऊन आम्ही किती देऊ शकत नाही. त्यांना एवढी त्यांच्या बँकेत जाऊन म्हणजे रिक्वेस्ट केली, मला 20 लाख रुपये त्यांना मुक्ती करा 2022मध्ये गेलो. मला म्हणजे चेन्नईवरून अप्रुव्हल येते, विकून येते, त्याच्यात माझे 3 महिने घातले. 32 लाखाले घर चाललं होतं, 20 लाख तुम्हाला त्याच्यानंतर 12 लाखाची माझं त्याच्यात याच्यात ते मानले नाही. त्याच्यानंतर मला नोटीस आल्यानंतर मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. म्हटलं सर, म्हटलं मी तुम्हाला 20 लाख रुपये देतो, म्हटलं वन टाईम पेमेंट करतो, म्हटलं याच्यापेक्षा काही देणार नाही. माझी फसगत कशी झाली, पहिले मी 20 लाखाचं लोन घेतलं सर, माझे तिथं 11,85,000 रुपये जमा झाले पहिल्या याच्यात. यांनी काय केलं, माझे 9 लाख रुपये कापून घेतले. मला हिने सांगितलं फोरक्लोज करून राहिले म्हणून. 9 लाख कापून घेतल्याने 3,20,000 रुपये आणि 7 लाख वाढी असे 8,20,000चा सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा चेक दिला मला. त्यानं लोन केलं माझ्यावर 25 लाख. 25 लाखाचं लोन केलं की मी थांबलो नाही, मी ते 5 लाख रुपये घेतलं. आणि मूळ रक्कम यायला मला 16.5 लाख रुपये 20 लाखाची दिली. 19,38,000 माझ्या खात्यात आले होते आणि 16.5 लाख माझ्या त्यांना पोहोचले. मी खरं आहे तर याची बँक होत नाही. काय तुम्ही त्याच्यात लागलं तुमचं काय डॉक्युमेंट दिले, काय केलं सर? डॉक्युमेंट तुम्ही कोर्टामध्ये एक स्टेटमेंट सादर करता आणि त्यांच्याकडे पैसे मागणी करता. बघा एकच पान आहे, तुम्हाला फक्त 10 मिनिटं लागतात. आम्ही नाही, आमचे जे कायदे दाखल केले एवढं तुम्ही किती रुपयाची मागणी केली सांगा बरं यांना. मी 1 रुपयाची केली. मग तुम्ही कशासाठी आले इथे? मी फक्त ॲक्च्युअल पोझिशन कोर्टाच्या ऑर्डरमध्ये किती रुपयाची मागणी आहे? पैशांचाच विषय ना. तुम्ही थोडंसं चुकीचं डायव्हर्ट होतोय मॅडम. नाही, चुकीचं नाही. नाही, ऐकून घ्या, मलाही बोलू द्या. मी तुझं यांना म्हटलं तर तुमचं झालंय ना, थोडंसं चुकीचं होतं. मी इथे पैशाची मागणी केली का? नाही केली. मला कोर्टाने आदेश दिले, जस्ट गो अँड हँड ओव्हर द पोझिशन. तुमचं थोडंसं कुठं मिसअंडरस्टँडिंग होतं तुमच्या माझ्या. पैशांची मागणी किती त्यांच्याकडे? मी कुठं केली आहे? माझ्या नोटीस चेक केली असेल ना तुम्हाला. तुम्ही जर इथून मला बोलत आहात, तुम्ही त्यांच्यावर माझी नोटीस मारली असेल ना. तिथे तुम्ही 1 मिनिट सर, आपण एक शब्द बोलू ना. त्याच्या मी वाद करेल, तुम्ही वाद करेल, मग कशाला फायदा आहे? फालतू गोष्टी आहेत या. मग त्यांच्याबद्दल वादाची नसते, पण असं बोलल्याने एक प्रश्न सॉल्व होईल ना. मी जर बोललो तुमचं सॉल्व होईल, मी म्हणलं माझं सॉल्व होईल. बरोबर. हां, ती माझी नोटीस वाचली का? माझी नोटीस वाचली का? किती रुपये दिली मला? ज्यांना नोटीस राहिल्या ना पाहिजे त्याच्यावर माहिती आहे डिमांड किती आहे ते देऊन टाका. येऊन टाका ना मोबाईल. गुन्हे दाखल करा. एक मिनिट. काही करा कुठे आपल्याला देऊ शकतो आणि कारखाना काही आम्ही तुम्हाला कोर्टात आज नाही भेटत. आपल्या लोकांचं पण जाऊ शकत नाही. जाऊ ना तुम्ही, आम्हाला केस लावा ना. केस लावा करू, तुम्हाला करू दिलं नाही म्हणून केस लावा ना. नाही, थांबा नाही भेट द्यायला लागेल तुम्हाला. नोटीस दाखवा तुम्हाला ज्या आलेल्या नोटीस त्यांना नोटीस दाखवा. डिमांड वगैरे सर्व दाखवा. डिमांड नाही, माझी नोटीस दाखवा. माझी फाईल गेली. त्यांना दिल्या सर्व नोटिसा वगैरे. काय वाटतं आणि तुमच्या सर्वांचे नाव आणि नंबर आमच्या पाठवलेत आम्ही नोटीस. जेवढे माझ्या घरासमोर उभे आहे तेवढ्याची मला आयडी आणि सगळं पाहिजे मला. ज्याच्याजवळ कार्ड आहे त्याचा नंबर लागेल, प्रत्येक जणांना घाला, नाही तर इथं उभे नंबर कोणी लावू शकत नाही. चल रजिस्टर केलं. 1 कोटीवरती 25 लाख रुपये घेतले, 1 कोटीवरती मागणी केलेली आहे. ते खोटं आहे तर तुम्ही कोर्टात जायचं ना. कोर्टात जायला वेळ लागतो. इतके दिवस झाले. हॅलो कोणची दाखवा नाही वाचा.
किती अमाऊंट शिल्लक मिळाल्यावर. तुम्ही तर तिथे सर वाचून स्टेटमेंट घ्या सादर ना, केलं वाचून घ्यात ना. जर त्याच्या विषयावर काही अडचण असेल, तुम्हाला तो विषय तर माहीत नसेल, मी बहस करण्यात काय अर्थ आहे का? तुमचं समाधानच होणार नाही. वाचून घ्यात मग आपण पुढचा विषय डिस्कस करू. सगळ्याचं नाव जे तुमचे नाव सांगा पहिले. आमचं नाव सांगतो. आयडी लावा. आम्ही लपत नाही. तुम्हाला काही हरकत जास्तीत जास्त हे फक्त पैशाच्या मसला पैसे देऊन काय आम्ही त्याला येतो आम्हाला कोणतं तुमच्या घरी येऊन हे करायचं आणि आम्ही पण ते घेऊन दिले आमच्या तुम्हाला पैसे मग मी पैसे मागतले का? यायचा घेऊन घ्या, भाऊचा घेऊन घ्या. नंबर देता बा तुमचा. मग हा मग काय आमची आयडी तुमची आयडी माझ्या घरासमोर किती लोक आले तुमची आयडी आयडी पाहिजे का? कोणी घरी येऊन राहिलं लेकरं बाळाचं ते झालं. सांगायचं तुम्हाला मी स्वतः काय आहे? नाही नाही विराट शेट्टीच्या नावावर विराट शेट्टीच्या नावावर कोणी येऊन राहिलं क्लिअर करून दिलं का नाही? इथे येऊन या माणसाला धमकी देते. 2 मिनिटं झाली. धमकी नाही देऊ शकत. माझं क्लिअर झालं. अरे दिल्ली आता मी तो तुम्हाला सांगतो, चौकटीच्या तुम्हाला दुकानावर सांगा. गेले एकदा. मी कोर्टात fix बरं जाऊ द्या ना लेकरांना काका. हो तुम्ही कोण कोण आले त्याचे नाव द्या, संपला विषय. नंबर नाव हो माझं देतो ना. आधार कार्ड आधार कार्ड नाही आहे. आधार कार्ड नाही आहे सध्या. नाही आहे. आधार कार्ड द्या तुमच्या नाही आहे द्या ना. द्या तुमचे आधार कार्ड द्या. व्हिडिओ कसा बनवतो नाव व्हिडिओ बनवत आहे ना नाव लिहा ना आधार कार्ड दाखवा. व्हिडिओ काढण्यासाठी असं काही नाही ना साहेब. नाव सांगा नाव सांगा लवकर. नाव दिलं घ्या, लिहून घ्या सगळ्याची. सर्वांचे नाव आधार कार्ड घे नाव सांगा. घ्यायचं घ्या आधार कार्ड घ्या नाव सांगा आधार कार्ड घ्या नाव नाव हा अमोल मुदाने. आधार कार्ड नाही आहे. आधार कार्ड नाही. अरे कॅमेरा कसं काय नाव कसं काय सांगणार? काही बोलता राजू. कुठचे वय कोणत्या गावचे वय पाहिजे ना आम्हाला पण सगळ्याचं घेऊन घ्या. पहिले त्यांचं लिहून घ्या सर्वांचे घ्या ना बा. कोण नाही म्हणत. मी तर सांगायला तयार आहे नाही तर. जरा त्याच्यानंतर त्यांच्यावर बहस करताय. सगळ्याचे मोबाईल नंबर पण एक मिनिट. एक मिनिट. पुन्हा शोधायचं. काय काढून टाका ना. काही तुम्हीच काढलेले ना? तुम्ही नाही काढले? हा? द्या ना तुम्ही त्यांनी घ्या सगळं ते लिहून आम्ही द्यायला तयार आहे. काय काढ नाही पाहिजे ना. सध्या असं घ्या असं. तुमचा नंबर जजमेंट आहे. सर बोला हा हे काय हा सर हे काय आहे कोणासाठी पोझिशनसाठी आलो होतो संतुष्टी आहे का? मग मी फिक्स स्टेटमेंट कुठून केलं का? ते त्यांचे वकील असतील, मला काय घेणं आहे? असं कसं काय चालेल? मी कोर्ट कमिशनर आहे. मी पुन्हा सांगतो, आय एम नॉट